नागपुरात कमालीचा थंडीचा कडाका जाणवतोय आणि नागपूरमधला आजचा पारा हा 8.4 अंश सेल्सिअस इतका खाली घसरलेला आहे। नागपूरमध्ये कडाक्याची थंडी आहे। उद्यापासून नागपुरात अधिवेशनाला सुरुवात होते आणि या हिवाळी अधिवेशनासाठी राज्यभरातून आलेल्या आमदारांना आणि त्यासोबतच इतर अधिकाऱ्यांना देखील या कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागणार आहे। आजपासूनच सगळे नागपूरमध्ये पोहोचायला सुरुवात होतीये, मात्र नागपुरात आता कमालीचा थंडीचा कडाकाही जाणवू लागलेला आहे। या संदर्भात अधिक अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी रजत वैशिष्ट आपल्या सोबत आहे। रजत, कसा थंडीचा कडाका जाणवतोय नागपूरमध्ये? माधवी, गेले 4 दिवस रोजच नागपुरात जो पारा आहे तो खाली घसरत आहे। 4 डिसेंबरला नागपुरात 11 अंश सेल्सिअस असा किमान तापमान होता। त्याच्यानंतर 5 तारखेला 10.6 अंश सेल्सिअस झालं। त्याच्यानंतर काल 9.6 अंश सेल्सिअस होता आणि आज 8.5 अंश सेल्सिअस एवढा पारा घसरलेला आहे। त्यामुळे रोज जवळपास 1 डिग्री पारा जो आहे खाली घसरत आहे आणि त्यामुळे नागपूरकरांना थंडीचा सामना जो आहे तो जास्त करावा लागत आहे, कारण रोज तापमान जो आहे तो कमी होत चाललेला आहे। हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होणार आहे, त्यामुळे असं म्हणतात की राजकीय पारा नागपुरात वाढेल, मात्र हवामानचा जो पारा आहे तो खाली घसरत आहे आणि त्यामुळे मुंबईतून आणि महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातून येणारे जे आमदार आहेत आणि खास करून जे मुंबईतून आलेले सरकारी अधिकारी आहेत, प्रशासकीय अधिकारी आहेत, त्यांना या कडाक्याच्या थंडीचा सामना जो आहे पुढील काही दिवस करावा लागणार आहे। आणि हवामान विभागाचं म्हणणं आहे की येणाऱ्या काही दिवसांमध्ये जो तापमानाचा पारा जो आहे तो आणखी खाली जाऊ शकतो आणि 7 अंश किंवा 6 अंश सेल्सिअस पर्यंत तापमानाचा सामना जो आहे तो येणाऱ्या काही दिवसांमध्ये नागपूरकरांना आणि नागपुरात आलेल्या लोकांना करावा लागू शकतो। रजत, जसं तुम्ही म्हणालात की राजकीय तापमान हे वाढताना दिसणार आहे उद्यापासून, कदाचित आजपासूनच, आणि दुसरीकडे थंडीचा कडाका मात्र वाढतोय। रजत, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।